त्यामुळे मी तुम्हाला काही शिकवण्यासाठी आलो नसून थोडेसे माझे अनुभव शेअर करण्यासाठी इथे आलेलो आहे. आजचा विषय जो आहे तो अजितदादांच्या संदर्भातला आहे आणि अजितदादा यांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राचं राजकारण कसं बदलू शकतं याबद्दल बोलायचं आहे. पण त्यापूर्वी एक जो महत्वाचा विषय जो आहे जो जगाला भेडसावतो आहे तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण धोरणं जी असतील ती. आणि आत्ता जे ट्रेड पॉलिसी असेल किंवा त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने काहीही निर्णय दिल्यानंतर सुद्धा हेकेखोरपणा चालू ठेवणं त्यांचं असेल, याचा एकूण जगावरती कसा परिणाम होऊ शकेल हेही आपण थोडंसं बघितलं तर लक्षात येईल की एका माणसाच्या लहरीनुसार जग कसं बदलत असतं. आपल्याला माहिती असेल की ज्यावेळी लिबरलायझेशन किंवा ग्लोबलायझेशन आलेलं नव्हतं त्यावेळी 1994-95चा हा जो काळ आहे त्या काळात ज्यावेळी ग्लोबलायझेशन आलं आणि त्यावरती WTOने आपल्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने आपल्याला सह्या करण्यासाठी भाग पाडलं, त्यावेळी भारतामधल्या डाव्या संघटनांनी किंवा कम्युनिस्टांनी असेल समाजवाद्यांनी फार मोठा विरोध केला होता त्याला आणि तो काही एका आधारावरती सुद्धा विरोध केला होता. पण त्यांना मागासलेलं ठरवण्यात आलं आणि आपण त्या करारावरती स्वाक्षऱ्या केल्या. अमेरिकेने आपल्याला भाग पाडलं आणि एक मल्टीनॅशनल कंपन्यांचाही मोठा दबाव होता आपल्यावरती. सीड कंपन्यांच्या बियाणे कंपन्यांचा दबाव होता. त्या सह्या झाल्यानंतर जागतिकीकरण आलं, लिबरलायझेशन आलं, प्रायव्हेटायझेशन आलं आणि त्याचे बरे आणि वाईट दोन्ही परिणाम आता आपण भोगतो आहोत. पण ज्या अमेरिकेने हा आग्रह धरला ग्लोबलायझेशनचा तीच आता अमेरिका फर्स्ट असं धोरण रेटून WTOला गुंडाळून WHO सारखी जागतिक आरोग्य संघटना असेल या सगळ्यांना डावलून आपला हेकेखोरपणा चालू ठेवते आणि याला सपोर्ट करावं असं त्यांचं म्हणणं आहे. अमेरिकेचा जो कांगावखोरपणा आहे किंवा एक ड्युएल पॉलिसी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. पण या पलीकडे जाऊन आपण आता बघितलं तर गेल्या शतकामध्ये ज्याप्रमाणे मल्टीनॅशनल कंपन्या असतील, ग्लोबल कंपन्या असतील, त्या सगळ्या जगावर राज्य करत होत्या. आता ॲमेझॉन असतील किंवा ॲपल असेल यासारख्या ज्या कंपन्या आहेत, 4-5 कंपन्या जगातल्या, या आता सगळ्या जगावरती एक प्रकारचं आपलं नियंत्रण प्रस्थापित करत आहेत. मग या आपण ज्याला म्हणतो की सगळ्या गव्हर्नमेंटचा कंट्रोल प्रत्येक गोष्टीवरती, त्याऐवजी संपूर्ण जो कॅपिटलिझम आहे आणि या ज्या टेक्नॉलॉजी कंपन्यांचा जो कॅपिटलिझम आहे किंवा त्यांचा जो एक प्रकारचा वसाहतवाद आहे तो आपण आता बघतो आहे. त्या आता वेगवेगळ्या देशांवरती आपला प्रभाव गाजवत आहेत. पूर्वी संपूर्ण आपण म्हणतो की कॅपिटलिझम मध्ये भांडवलशाही सगळ्यांना कंट्रोल करते, तर ही वेगळ्या प्रकारची जी भांडवलशाही आहे जी या टेक्नॉलॉजी कंपन्यांची आहे, त्या कंपन्या आणि स्टेट, त्या कंपन्या आपल्याला कॅपिटल पुरवतात आणि सरकार त्याच्या बदल्यात त्यांचा सगळा प्रभाव मान्य करते आणि बदल्यामध्ये सरकारला आपल्या समाजावरती कंट्रोल ठेवण्यासाठी या कंपन्यांची मदत होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या दोघांचा ज्या प्रकारचं एक नातं एक नवीन निर्माण झालेले आहे, त्यामुळे जे प्रश्न निर्माण होणार आहेत मग ते प्रायव्हसीचे असतील, सेन्सॉरशिपचे असतील, ते आपल्याला आता बघायला मिळतात. हे सगळं ग्लोबल चित्र आपण पाहिल्यानंतर त्याचा सामना करण्यासाठी नमस्कार. सॉरी
आता सुरू केलं 5 मिनिटं झाली फक्त. तुमची वाट बघून निघालीत म्हणल्यानंतर मग सुरू केलं. तो तर पहिला अमेरिकाच घेतली. होय. हे जे वेगळ्या प्रकारचं जे आव्हान आहे, जे टेक्नॉलॉजी कंपन्यांचं आहे, टेक्नॉलॉजीचं आव्हान आहे, त्याचा सामना करण्यासाठी ज्या प्रकारचं नेतृत्व देशाला हवं आहे ते आपल्या देशात आहे का याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आज असं दिसतंय की अनेक बाबतीत आपण या कंपन्यांना शरण गेल्यासारखं आपल्याला दिसतंय आणि त्यांना हव्या त्या प्रकारची धोरणं आपल्याकडे लादली जात आहे. एआयचं जे आपल्याकडे समिट झाली, त्या एआयच्या समिटमध्ये अनेक विषयांची चर्चा झाली. त्या चर्चेच्या अनुषंगाने ज्या पद्धतीचं रिॲक्शन्स यायला पाहिजे, लेखन व्हायला पाहिजे होतं, त्याच्याऐवजी युवक काँग्रेसचं जे आंदोलन तिथे झालं, त्या आंदोलनानंतर हरियाणामध्ये त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून ज्यामध्ये एक मंत्री सामील झाले ते आंदोलन झालं. आणि हे आता अत्यंत हास्यास्पद पद्धतीने या सगळ्या गोष्टींची चर्चा होती आहे. एआयच्या आव्हानाची ज्या प्रकारे चर्चा व्हायला पाहिजे तशी होत नाहीये. आता तिथून आपण थेटपणे वळूया की महाराष्ट्रावरती. आणि अजितदादांच्या निधनानंतरचा महाराष्ट्र आपल्याला आता त्याला तोंड देणं भाग आहे. अजितदादांच्या मृत्यू संबंधी किंवा संशयास्पद मृत्यू संबंधीची चर्चा भरपूर झालेली, त्याबद्दल मी काही बोलत नाहीये. प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये आता काय होणार आहे. आता ते आपण जर पर्सेंटेज जर पाहिलं एकूण महाराष्ट्रातलं वोटिंग पर्सेंटेज, तर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 26% मतदान झालं. 26%. एकनाथ शिंदेच्या गटाला 12% 12% मतदान झालं साधारणतः. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 9%, काँग्रेसला 12% आणि मुख्य म्हणजे अजितदादांच्या पक्षाला 9%. जरी त्यांच्या 41 सीट्स आलेल्या असल्या तरी त्यांना 9% मतदान होतं आणि शरद पवार यांच्या पक्षाला 11%. आता 11 आणि 9% म्हणजे 20% मतांचा चंक त्यांच्याकडे आहे. तो काही कमी आहे असं म्हणण्याचं कारण नाही आहे. हा जो मताचा एकूण 20% जर त्या दोन्ही पक्षांना मिळून टिकवायचा असेल तर त्यांना त्याचा विचार करावा लागेल कशा प्रकारे आपण पुढे जाणार आहोत. अजितदादांची 100% इच्छा होती की हे दोन्ही पक्ष एकत्र यावेत. याचे अनेक पुरावे आहेत, अनेकांशी मी बोललेलो आहे. पुण्यामध्ये समजा श्रीनिवास पवार असतील, विठ्ठल मणियार असतील, अंकुश काकडे असतील, या तिघांनी या संबंधी गंभीरपणे घ्यावं आणि चर्चा करावी, पुढाकार घ्यावा. माझी तशी इच्छा आहे असं स्वतः अजितदादांनी त्यांना सांगितलेलं होतं. कारण ते शरद पवारांच्या अत्यंत जवळच्या व्यक्ती होत्या. आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड या निवडणुकीमध्ये दिसून आलं की दोन्ही पक्ष एकत्र आले. जिल्हा परिषदेची जी निवडणूक झाली त्यामध्ये अजितदादांच्या पक्षाला लक्षणीय यश मिळालं. परंतु आज असं बोललं जातंय की ते कधी म्हणाले होते असं, त्याचा काय पुरावा आहे. तर त्याचा पुरावा ऑडिओ व्हिडिओ सगळे उपलब्ध आहेत. प्रश्न आहे की पुरावा दिला तरी तो पुरावा खरा आहे असा तुम्ही प्रश्न उपस्थित कराल. कारण ज्यांचा याला विरोध आहे त्यांचा विरोध का आहे हे समजून घेतलं पाहिजे. अजितदादांना आपल्या पक्षाचं भवितव्य दिसत होतं. ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावरती सुरू झाले एकदम अचानकपणे, त्यामुळे त्यांना आपल्याला कुठल्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागेल हेही दिसत होतं. पण त्या पलीकडे ते बघत होते की आपण अजून 10 वर्ष तरी चांगल्या प्रकारे राजकारण करू शकू. आपल्याला उमेद आहे, आपल्याला उत्साह आहे. आणि ते राजकारण करायचं असेल तर आपली जागा, आपली स्पेस शोधायला लागते पॉलिटिक्समध्ये. आणि ती जागा आपली विरोधातच आहे हे त्यांना माहिती होतं. काही एका कारणामुळे, काही एका दडपणामुळे, काही ब्लॅकमेलिंगमुळे त्यांना तिथे त्या बाजूला जावं लागलं असलं तरी सुद्धा सगळ्यात गंभीर प्रश्न आपण हे विचारात घेतला पाहिजे की जे आज अजितदादांबद्दल अत्यंत प्रेम दाखवत आहेत, उमाळे दाखवत आहेत,
ते आमच्या जवळचे कसे होते हे सांगतायत. त्यांनीच त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला होता हे विसरून चालणार नाही. ते म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्यांना त्रास दिला होता. हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही. याचं कारण भारतीय जनता पक्षाने आपली आयडेंटिटी पूर्ण वेगळी आहे हे पुन्हा पुन्हा अजितदादा सांगत होते. संघाची विचारसरणी माझी नाहीये असंही ते सांगत होते. अगदी साधी एक गोष्ट सांगता येऊ शकेल. याप्रमाणे शरद पवारांना देवाचं फारसं नाहीये. आणि मग शरद पवार समजा दगडूशेठ हलवाईच्या इथे गेले आणि मग ते किती वेळ तिथे होते किंवा आत गेले की नाही याच्यावरनं चर्चा सुरू करायची. हे मीडियाच्या हाताशी धरून केलं जातं. एखाद्याला आस्तिक असण्याचा आणि नास्तिक असण्याचा दोन्ही अधिकार आहे. ही अगदी बेसिक गोष्ट आहे. तीही आता मान्य आपण करत नाही. इतक्या टोकाला आपला समाज आपण नेऊन ठेवलेला आहे. अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी गेल्या 11 अर्थसंकल्पामध्ये अजितदादांनी प्रोव्हिजन्स केलेल्या होत्या. पण कधी एखाद्या ठिकाणी जाताना अमुक देवस्थान लागलं तिथे जाऊया आपण, तर अजितदादांची फारशी इच्छा नसेल, कारण त्यामुळे वेळापत्रक कोलमडायचं. त्यावेळी तिथे जायला पाहिजे असं त्यांचं काही नव्हतं. ते स्पष्टपणे सांगायचं. आणि याच्यावरनं त्यांची एकूण मानसिकता लक्षात येते की ते त्या दिशेने जाणारे नव्हते. देवावरचं प्रेम आणि धर्मवाद या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हाही भाग आहे. परंतु अजितदादा हे शरद पवारांच्याच वाटेने चाललेले होते. शरद पवारांना सुद्धा त्याचं काही फारसं नव्हतं. त्यांचं समाजावरती आणि लोकांवरती प्रेम होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा जो यशवंतराव चव्हाणांचाच वारसा आहे. यशवंतराव चव्हाणांची वागण्याची पद्धत कशी होती तीही आपण समजून घेतली पाहिजे. अशीच होती सारं. फार अनेक मंदिरांना भेटी देत आहेत अशा प्रकारचा भाग त्यांच्यात नव्हता. संत परंपरा वेगळी, वारकरी पंथ वेगळा, पण हे वेगळं आहे. आणि हे अजितदादांना आपल्या गोतावळ्यात घेण्याचा प्रयत्न यांचा चाललेला होता. आणि एक प्रकारे जवळजवळ तुम्ही अस्तित्व तुमचं विलीन केलं, ज्याप्रमाणे अशोकराव चव्हाणांनी आपलं अस्तित्व जवळजवळ विलीन केलेलं आहे त्याच्यामध्ये, तशा प्रकारचं अजितदादांनी केलं नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी भूमिका घेतल्या होत्या. आणि उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की विशाळगडचं आपल्याला माहिती आहे उदाहरण. पण कोल्हापूरमध्ये अचानकपणे काही मोटरसायकलवरनं लोक आले 3-4 वर्षापूर्वी आणि त्यांनी कोल्हापूरमधलं जे धार्मिक सद्भावनेचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अजितदादांनी त्यांच्या विरोधात स्वभूमिका घेतली होती. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विशाळगडच्या वेळी सुद्धा त्यांनी भूमिका घेतली आणि ठासून सांगितलं की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर वादच मानतो. आज काही चॅनेलवरती अशी चर्चा मी गेल्या आठवड्यात ऐकली की संघ विचार आणि शिवशाहू फुले आंबेडकर हे सगळे आपण एकत्रच आहोत म्हणे. म्हणजे माझ्या मते काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी सुद्धा एकत्र यावं असं ते उद्या सांगते. ही एक धक्कादायक अशी कल्पना जी आहे ती अनेक वर्षांपूर्वी एक भाऊराव देवरस म्हणून होते, त्यांनी मांडलेली होती. काँग्रेस आणि भाजपने म्हणजे जनसंघाने एकत्र यावं, संघाने एकत्र यावं वगैरे. आता सर्वसमावेशक या शब्दाचं एक संपूर्ण डायमेन्शनच बदललेलं आहे. सर्वसमावेशक म्हणजे काहीतरी ढोबळ मोघम काहीही बोलायचं आणि ठाम भूमिका घ्यायची नाही, परखड भूमिका घ्यायची नाही, सब गोलंकारी म्हणतात ज्याला, अशी भूमिका घ्यायची. अशी भूमिका अनेक जण घेतात आज आणि ते अतिशय भयंकर आहे असं माझं मत आहे, स्पष्ट मत आहे. तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की अजितदादांची या भूमिका ठाम होत्या. जे विलिनीकरणाला विरोध करतायत त्यामध्ये जी चौकडी मुख्यतः आहे त्या चौकडीच्या अगोदर मराठीत वेगळा शब्द प्रयोग केला जातो, तो मी इथे करत नाहीये. पण ही चौकडी म्हणजे 4 माणसं म्हणजे धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे 4 जण आहेत. त्यांचा त्याला विरोध आहे. त्यांना भारतीय जनता त्यांना खरं मी विरोध असला तर त्यांनी ऍक्च्युली भाजपमध्ये सामील व्हायला पाहिजे की भारतीय जनता पक्षाची धोरणं आम्हाला मान्य आहेत आणि आम्ही त्याच्यामध्ये जातो. विलिनीकरण जर याच तत्वावरती मान्य आहे की आम्ही एनडीएचाच भाग असू तरच विलिनीकरण आम्ही स्वीकारू आणि शरद पवार साहेबांनी आमच्याकडे यावं,
तुमच्या गटाला घेऊन, असं त्यांचं मत आहे. हे मत का आहे? कारण त्यांचा स्वतःवरती विश्वास नाही, असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. जर भारतीय जनता पक्षाच्या एनडीएमध्ये काही एका टप्प्यानंतर बाहेर पडावं आणि आपण एनडीएच्या विरोधात लढावं, अशीच अजितदादांची भूमिका होती, ती त्यानंतरच्या टप्प्यामध्ये त्यांनी स्पष्ट केली असती. पण तशा दिशेनेच ते चाललेले होते, याचे अनेक संकेत मिळतात. आणि म्हणून ते अगदी आदल्या दिवशी सुद्धा माझ्या एका ओळखीच्या त्यांच्याच पक्षातल्या माणसांना ते म्हणाले की मी अत्यंत एकटा पडलेलो, मी एकटा पडलोय माझ्या पक्षामध्ये, असं ते म्हणाले. ज्या पक्षाची स्थापनाच मुळी मी शरद पवारांची साथ सोडून त्यांनी केली, त्या पक्षामध्ये ते एकटे पडलेले आहेत. याचा अर्थ काय होतो? तो असाच अर्थ होतो की बाकीच्यांना भाजपबरोबर जायचं आहे आणि मला जायचं नाही. पण ज्या अजितदादांनी अनेक नेते तयार केले त्यांच्या पक्षामध्ये, अनेक नावं सांगता येतील, सुनील शेळके असतील, सुनील टिंगरे असतील, अनेकांची नावं मराठवाड्यातली सुद्धा घेता येतील, ती त्यांच्याबरोबरच राहिलेली होती आणि त्यांना घेऊनच ते एनडीएच्या बाहेर पडले असते, असे स्पष्ट संकेत आहेत, जे या मंडळींना मान्य नव्हते. कारण या सगळ्यांचे हात दगडाखाली होते. अजितदादांना सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि हे आपल्या बहिणींना त्रास दिला ईडीने, हे ते विसरू शकणार नाहीत. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सगळ्या गोष्टींचं श्रेय हे फक्त मोदींना आणि देवेंद्र फडणवीसांना देऊ पाहतात. पण या बजेटमध्ये ज्या अनेक गोष्टी गेल्या, अनेक अर्थसंकल्पामध्ये, विशेषतः महायुती सरकारमध्ये अजितदादा आल्यापासून ते त्यांनी केल्या, त्याचं श्रेय सुद्धा भाजप स्वतःकडे घेतं. म्हणजे त्यांनी या गोष्टी केल्या असं कधीच सांगत नाही. आता सांगतात ते गेल्यानंतर की त्यांचं हे शेवटचं बजेट होतं, अजितदादांनीच ते तयार केलेलं होतं. कारण अजितदादांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे फार मोठ्या प्रमाणात. ही लबाड लोक जे आहेत त्यांच्याकडे ज्यांची लबाडी कशी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि आपल्याला माहिती असेल की काँग्रेसला कधीही यश मिळालं नव्हतं, 400 पार काँग्रेस गेली होती त्यावेळी. आज जर अशाच निवडणुका झाल्या तर अजितदादांच्या बाजूने खूप मोठं मतदान होण्याची शक्यता आहे, असं स्पष्ट दिसतंय. संपूर्ण महाराष्ट्रात, केवळ पुणे, मुंबई, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली इथे नाही, सगळ्या महाराष्ट्रामध्ये. याचं कारणच असं आहे की अजितदादांनी केलेलं काम जे आहे, दुर्दैवाने आपल्याकडे अनेक मृत्यूनंतर त्या माणसाचा जास्त गौरव होतो, तो जिवंत असताना होत नाही, हे उद्धव ठाकरे बोलले होते, ते खरंच आहे. आणि आपण जर बघितलं यापूर्वीच्या इतर नेत्यांबद्दल सुद्धा, तर असंच साधारणतः घडलेलं आहे. आज आपण जर बघितलं तर शरद पवारांना कित्येक वर्षे या मंडळींनी त्रास दिला. शरद पवारांच्या विरोधात भूखंड लाटले असा आरोप झाला. त्यांच्या विमानातनं दाऊदचे किंवा अंडरवर्ल्ड मध्ये काही गुंड प्रवास केला काही विमानातनं, दाऊदशी त्यांचे संबंध आहेत असे आरोप केले. यामधला कुठलाही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार आणि दाऊद यांचे संबंध आहेत अशा आरोप करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलून त्यानंतर पहिल्यांदा युतीची सरकार आली. हे लक्षात, युतीचं सरकार त्यानंतर आलेलं आहे. 2014 मध्ये अजितदादांच्या विरोधात आरोप करून महाराष्ट्रात भाजपचं सरकारला महाराष्ट्रात कधीही मिळालं नाही एवढं यश भाजपला मिळालं. 2014 मध्येच काँग्रेसने कसा 1,76,000 कोटींचा भ्रष्टाचार केला असा आरोप केल्यानंतरच भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. त्यापूर्वी बोफोर्समध्ये काँग्रेसनी आणि राजीव गांधींनी पैसे खाल्ल्याचा आरोप करून भारतामध्ये केंद्रामध्ये पी.पी. सिंग यांचं सरकार आलं.
त्यानंतर चंद्रशेखर यांचं काही महिन्यांचं सरकार आलं आणि नंतर मग नरसिंहराव सरकार आलं. ज्या ज्यावेळी आपल्या देशामध्ये सरकार बदलली आहे ती आरोप करूनच बदलण्याचं काम हे मुख्यतः भाजपने केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे आरोप करण्याचं एक मशीन आहे. उदाहरणार्थ मुंबईमध्ये ज्या महापौर आलेल्या आहेत त्या आल्या त्या सांगितलं त्यांनी की बांगलादेशी आणि रोहिंग्यांना झोपडी जाऊन आम्ही हाकलून देणार आहोत. त्यांना गेले 14 नंतर ते आतापर्यंत सलगपणे थोडासा महाविकास आघाडीचा अपवाद वगळता तर त्यांचं सरकार आहे. मग तेव्हा ते काय करत होते इतके वर्ष? बांगलादेश आणि रोहिंग्यांना का हाकलून दिलं नाही? मी ज्या भागामध्ये मुंबईत राहतो शिवडीमध्ये माझ्या पलीकडच्या साईडला माझ्या शेजारचं स्टेशन वडाळा आहे आणि वडाळ्याच्याच पूर्वेला अनेक वर्ष तिथे बांगलादेशी राहत आहेत असं सांगितलं तर राहत असेल काही प्रमाणात, पण हाकलून देण्याचं त्यांचं काम जे आहे ते माननीय अमित शहांचं होतं, ते त्यांनी केलेलं नाही. ते माननीय देवेंद्र फडणवीसांचं होतं, ते त्यांनी केलं नाही आणि अचानकपणे आता सांगायला लागले. आणि हेच अशीच गोष्ट मला आठवते की युतीचं सरकार प्रथम आलं होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनीही म्हटलं होतं की 14 लाख काहीतरी मुंबईमध्ये तेव्हाच बांगलादेशी आहेत आणि त्यांना आम्ही हाकलून देणार आहोत असं तेव्हा म्हटलेलं होतं. त्यानंतर कदाचित ती संख्या वाढली असेल, कमी झाली नाही. तर हे जे आरोप करण्याचं जे मशीन आहे आणि जे आता त्यांच्याकडे मशीन गन्स आहेत किरीट सोमय्यासारखे अनेक की जे कुठेही जातात आणि आरोप करतात, जे गृह खात्याचं काम आहे ते त्यांनी स्वतःकडे घेतलेलं आहे. ते हेच जर महाविकास आघाडीमधल्या कुठल्याही पक्षाने केलं तर त्यांच्यावरती आरोपांची फैर झाडली जाईल. या लोकांच्या या सातत्याने या लबाड्या चालू आहेत आणि या तरुण पिढीने लक्षात घेतल्या पाहिजेत. तरुण पिढीला कशा प्रकारे हे अक्षरशः नासवत आहेत, दुसरीकडे घेऊन चाललेले आहेत. आणि मग महाराष्ट्राचा नेमका कशा प्रकारचा वारसा होता, तो शिवशाहू फुले आंबेडकरचा वारसा म्हणजे काय होता, हे थोडंसं निदान जर्नलिझमच्या किंवा मास कम्युनिकेशनच्या किंवा पॉलिटिक्सच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून आपल्याकडे काय काय चांगल्या गोष्टी झाल्या हे एकदा एका व्याख्यानातच मला समजावून सांगायचं आहे की मी एकदा वसंत व्याख्यानमालेत पुण्यात केलं होतं की ज्या काही गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत अगोदरच्या सरकारने, काहीही केलं नाही त्यांनी असं ठासून सतत त्यांनी धादांत खोटं सांगतात. ते खोटं किती बोलतात हे लक्षात घेऊन आपण त्या गोष्टी काय काय झाल्या त्या सांगितल्या पाहिजेत. त्या मी आता इथे सांगत नाहीये, पण यशवंतराव चव्हाणांच्या पासून ते वसंतराव नाईकांपर्यंत ते शरद पवारांपर्यंत, कारण शरद पवारांनी काहीच केलं नाही असं सांगतात आणि जे केलं ते वाईट केलं असं ठासून सांगतायत, दादांत खोटं बोलतायत. हिंजवडी हे किंवा मगरपट्टा असेल, किती उदाहरण मुंबईतलं BKC असेल, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, या मुंबईमध्ये नॉन पोल्युटंट इंडस्ट्रीज मुंबईमध्ये इंडस्ट्रीजला यायला बंदी घातली होती आधी. शरद पवारने असा विचार केला की मुंबई ही इज अ कमर्शियल सिटी, तिचं जर एक्सपान्शन होऊ शकतं कारण तिची भौगोलिक स्थिती अशी आहे की त्याचं जर एक्सपान्शन झालं तर आसपासचा भाग विकसित होईल. म्हणून मग डायमंड इंडस्ट्रीज, फिनान्शियल सर्व्हिसेस, टेक कंपन्या या त्यांनी परवानगी दिली. ती दिलीच नसती त्यावेळी तर या इंडस्ट्री इथे येऊ शकल्या नसत्या. नो इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट म्हणून अनाऊन्स केलं होतं अगोदर की ज्या ठिकाणी कुठलाही उद्योगधंदा येऊ शकत नाही. आज जर तुम्ही मुंबईत गेलात, लोअर परेलमध्ये गेलात, ज्या ठिकाणी पूर्वी टेक्सटाईल मिल्स होत्या त्या सगळ्या जाऊन त्या मिल वाल्या गिरणी कामगारांनाही घर धड दिली नाही वेळेवरती. यात सगळी सरकार सामील आहेत. पण त्या ठिकाणी आता फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आहेत किंवा टेलिव्हिजन कंपन्यांची ऑफिसेस आहेत सगळी, NDTV, झी TV, TV9, सगळ्या कंपन्यांची ऑफिसेस त्या भागात येतात. म्हणजे तो सगळा भाग जो बदललेला आहे आणि ज्याच्यामध्ये अत्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातले तरुण माणसं कामाला आहेत, तो सगळा भाग आपल्याला बदललेला दिसतो. हे कोणी केलं, हे कशामुळे घडलं, हेही आपण विचारात घेतलं पाहिजे. फ्लायओव्हर्स जसे नितीन गडकरींच्या काळात झाले तसे विलासराव देशमुखांच्या काळात सुद्धा झालेले, ते का नाही सांगत? आणि काँग्रेसवाले किंवा महाविकास आघाडीवाले हे इतके निर्बुद्ध आहेत, हे इतके बिनडोक आहेत की त्यांना आपण झालेली कामं सुद्धा नीटपणे सांगता येत नाही. त्यांना मार्केटिंगच करता येत नाही कुठल्याही गोष्टीचं.
आजची गोष्ट अशी आहे की फडणवीस एखादी गोष्ट करण्यापूर्वीच तिचा प्रचार सुरू करतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कम्युनिकेशन मध्ये हे अत्यंत माहिर लोक आहेत. पण आता मी अजितदादांनी ज्या बजेटमध्ये जी केलेली कामं आहेत, मी दरवर्षी त्यांचं बजेटवरती बोललेलो आहे, पण ती कामं मी मुद्दामून काही कामं तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून अशी त्याची काही थोडकी कामं सांगितली पाहिजे. जी एक गोष्ट अशी आहे की न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी त्यांनी अनाऊन्स केली होती. तुम्हाला माहिती असेल नसेल, मनमोहन सिंगांचं जेव्हा पहिल्यांदा बजेट आलं होतं, जे रेव्होल्युशन भारतात ज्या बजेटने केली, त्या बजेट बरोबरच त्यांनी इंडस्ट्रियल पॉलिसी आणली होती. त्याच पद्धतीने अजितदादांनी नवीन इंडस्ट्रियल पॉलिसी आणली आणि त्यामुळे 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 50 लाख नोकऱ्या हे टार्गेट ठेवलं होतं आणि त्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती महाराष्ट्राची. मी आज सकाळी सुद्धा इथे आल्यानंतर इथे फिरत होतो किंवा जाता येताना बघत होतो की इथे सुद्धा नवीन इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत आणि येत आहेत. याचा चेहरा बदलतोय, दर वर्षांनी बदलतोय. जसा पुण्याचा चेहरा दर वर्षात अर्थात रहदारीच्या हिशोबाने विद्रूप होत चाललेला अधिकारी तसा विद्रूप होऊ नये संभाजीनगरचा, असं मला वाटतं. पण इथे नवीन नवीन इंडस्ट्री येतात, ही चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट त्यांनी महत्वाची केली ती म्हणजे ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचं जाळं वाढावं, याच्यासाठी बजेटमध्ये सातत्याने वाढ केलेली आहे. गेल्या वर्षीचं जर बजेट आपण विचारात घेतलं, लास्ट इयरचं, त्या बजेटमध्ये आपल्याच्या 9 लाख कोटींवरती आपलं कर्ज होतं. इलेक्शन जवळ आलेले होते, पण त्या बजेटमध्ये सुद्धा त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, मग त्यामध्ये पोर्ट्स असतील, एअरपोर्ट्स असतील, मेट्रो असतील, फ्लायओव्हर्स असतील आणि ग्रामीण भागातलं इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी सबस्टॅन्शियल भरीव वाढ केली होती. त्यांनी, अजितदादांनी ती केली होती. आणि प्रत्येक गोष्ट मोदी फोन करून सांगतात असं अनेकांना वाटतं की मोदी फोन करून सांगताना हे फक्त इम्प्लिमेंट करतात, असं होत नाही. जो आघाडीमधला पक्ष असतो त्यालाही काही डोकं असतं आणि तोही काही गोष्टी करत असतो, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे ऍग्रिकल्चरमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी म्हणून त्यांनी प्रोव्हिजन केली होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ई लर्निंग स्कीम कोणीतरी सुचवली की ग्रामीण भागात, दुर्गम भागात ई लर्निंग स्कीम आपण आणली पाहिजे म्हणून त्यांनी प्रेझेंटेशन कोणीतरी केलं. दादानी ते पाहिलं, संपूर्ण त्यांनी अभ्यास केला त्याचा आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जर काही अभ्यासक्रमात काही बदल झाला तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं बदल करता, अशा अनेक त्यांनी क्वेरीज विचारल्या आणि नंतर त्यांनी त्यासाठी जवळजवळ 1000 कोटी रुपयांची प्रोव्हिजन आपल्या बजेटमध्ये केली ई लर्निंगसाठी आणि विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात ते जावं म्हणून. दुसरी गोष्ट, त्यांनी 18 लघु वस्त्रोद्योग कॉम्प्लेक्सेस, क्लस्टर्स ही महाराष्ट्रामध्ये आणली. अजितदादांनी त्यासाठी खास योजना आणली. दुसरी गोष्ट त्यांनी जी केली ती कृषी हॅकथॉनला प्रोत्साहन दिलं. नंतर त्यांच्या काळामध्ये जीएसटी मध्ये महाराष्ट्राचा नंबर पहिला आला अजितदादांच्या काळात ॲज अ फिनान्स मिनिस्टर म्हणून. नंतर ज्यांना म्हणजे बांबू लागवडीसाठी त्यांनी काही प्रोव्हिजन केली आणि विशेषतः ज्यांना मेडल्स मिळालेले आहेत वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये त्यांच्यासाठी नोकरीमध्ये रिझर्वेशन्स केल्या. यासारख्या अनेक गोष्टी अजितदादा पवार यांनी केल्यात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता हे सगळं झाल्यानंतर आता वेळ थोडा आहे, त्या थोडक्या वेळामध्ये अजितदादांच्या कामाची आणखीन वैशिष्ट्य सांगता येतील. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कुठलीही आयडिओलॉजीचा बाऊ न करता सगळ्यांची कामं करणारा हा नेता होता. उदाहरणार्थ एक शिष्टमंडळ त्यांच्याकडे आलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की काहीतरी हाऊसिंग त्यांच्या सोसायटीचा प्रश्न आहे आणि त्यांचं एक मोठं हाऊसिंग स्कीम यायची होती आणि त्याच्यामध्ये RSSचे लोक होते आणि हे सहकारी काहीतरी सहकार विभागाशी संबंध होता. अजितदादांनी सहकार मंत्र्याला फोन केला आणि सांगितलं की नियमात बसणारं काम असेल तर हे जरूर करा म्हणून. हे RSSचं काम आहे म्हणून ते करायचं नाही असा कोता दृष्टिकोन त्यांनी बाळगला नाही. असा कोता दृष्टिकोन पुरोगामी सुद्धा बाळगतात हेही मला माहिती आहे.
तेव्हा हा जर कोतेपणा तुम्ही टाळलात आणि व्यापक धोरण स्वीकारलं तर अजितदादांसारखी लोकप्रियता मिळू शकेल. आता गोष्ट अशी आहे की याच्या नंतरच्या काळामध्ये अजितदादा नसताना त्यांची उणीव कोण भरून काढेल? तसं नेतृत्व आपल्याकडे आहे का? अजितदादांच्या पक्षामध्ये सुनेत्रा पवार या त्यांची जागा घेत आहेत. आता ज्याप्रमाणे इंदिरा गांधींना सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची बरीच टवाळी करण्यात आली की त्या काय करणार राजकारणामध्ये, त्यांना काय येते वगैरे, त्या यशस्वी झाल्या. सोनिया गांधी जर पंतप्रधान झाल्या तर मी केसांचं मुंडन करेल अशा प्रकारची धमकी सुषमा स्वराज यांनी दिली होती, उमा भारती यांनी दिलेली होती. पण त्या आल्या, पंतप्रधान झाल्या नाहीत, पण त्या यशस्वी झाल्या, युपीएच्या नेत्या म्हणून यशस्वी झाल्या. आणि त्यांच्या काळामध्ये कल्याणकारी योजना येऊन विशेषतः मनरेगासारखी योजना त्यांनी यशस्वी करून दाखवली. त्यांना, त्या सरकारला कम्युनिस्टांचा बाहेरून पाठिंबा होता, त्याचाही फायदा झाला. सगळं श्रेय फक्त काँग्रेसचं आहे असं नाही, त्यांचंही कम्युनिस्टांचंही श्रेय मानलं पाहिजे. मिनिमम एक किमान समान कार्यक्रम त्यांनी निश्चित केला आणि सोनिया गांधी काँग्रेसच्या नेत्या म्हणून यशस्वी झाल्या. काँग्रेस अत्यंत संकटात असताना त्यांनी काँग्रेसला वाचवलं. त्याचप्रमाणे आज राष्ट्रवादी काँग्रेस संकटात असताना सुनेत्रा पवार या वाचवतील अशी मला आशा वाटते. ज्याप्रमाणे इंदिरा गांधी जेव्हा संकटात होत्या, संजय गांधींचा मृत्यू झाला होता, इंदिरा गांधी पुन्हा 1980ला परत आल्या आणि त्याच्यानंतर 2 वर्षांनीच त्यांनी राजीव गांधींना पक्षात आणलं. या पायलटला काय अक्कल आहे असं लगेच लोक म्हणायला लागले. हा पायलट, याला राजकारणाची काय समज आहे? पण त्यांच्या राजकारणाची समज लगेच दिसून आली. ज्यावेळी ते पक्षाचे सरचिटणीस होते तेव्हा मुंबईमध्ये मला आठवते की बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचं ताजमहाल हॉटेलमध्ये त्यांनी कार्यक्रम ठेवला होता. त्याला मलाही बोलवलं, मी गेलो होतो आणि राजीव गांधींना प्रथम मी जवळ तेव्हा पाहिलं. आणि तेव्हाच त्यांनी 21व्या शतकामध्ये भारताने प्रवेश करताना काय काय केलं पाहिजे, काय काय विचार केला पाहिजे हे त्यांनी मांडणी केली. आणि लक्षात आलं की या माणसाने काहीतरी विचार केलेला आहे. आपल्याला टवाळी करण्याची, आपल्या समाजाला दुसऱ्याला तुच्छ लेखण्याची, कमी लेखण्याची खूप सवय आहे. खूप लोकांना यामध्ये कमालीचा आनंद होतो, म्हणजे अगदी ब्रह्मानंद होतो असं म्हणू आपण तेव्हा. पण ही विकृती आहे, मानसिक विकृती. संकटामध्येच माणूस कदाचित उजळून निघतो त्याचं व्यक्तिमत्व, कुठल्याही सामान्य माणसाचं सुद्धा. आणि त्या पद्धतीने राजीव गांधी यशस्वी झाले. सोनिया गांधी जेव्हा संकटात काँग्रेस पक्षाला सावरत होते तेव्हा राहुल गांधींची त्यांना मदत झाली. राहुल गांधी जेव्हा आणखीन संकटात आले, जेव्हा त्यांची प्रतिमा लोकांनी जाणीवपूर्वक खराब केली, तेव्हा प्रियंका गांधीशिवाय प्रियंका गांधींची मदत झाली त्यांना आणि होती आहे. त्याप्रमाणे आता सुनेत्रा वहिनी या राजकारणात आलेल्या आहेत. त्यांना कदाचित पार्थ आणि जय यांची मदत होऊ शकते त्यांची. पण या काहीही झालं तरी त्या घराण्यातलाच माणूस जो असेल, कारण हे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते साधारणतः आपल्याकडे एखाद्या घराण्यानेच जन्माला घातलेले आहेत आणि त्यांचंच नेतृत्व मान्य करण्याची समाजाची मानसिकता आहे. ते चांगली का वाईट हा प्रश्न वेगळा. त्यामुळे उद्या ज्या पार्थ पवारला लोकांनी त्याची टवाळी केली, कदाचित तो त्याच्यातनं नवीन त्याचं नेतृत्व उजेडात येऊ शकतो, कोणाला माहित नाही. पण आज अशी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगळ्या प्रकारचं राजकारण चालू आहे आणि ज्याच्यामध्ये संपूर्ण हिंदुत्ववादी राजकारणच, ज्या ठिकाणी नागपूरमध्ये संघाचा जन्म झाला त्या हिंदुत्ववादी राजकारणच पूर्णपणे महाराष्ट्रात असावं या दिशेने एक कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आणि त्या दिशेने नेमकी वाटचाल चालू झालेली आहे. त्यासाठी बहुजन समाजाचं पूर्णपणे त्याच्या डोक्यावरती शस्त्रक्रिया करण्याचं काम चालू आहे आणि मनोहर बेडे नावाचे गृहस्थ असतील, अनेक संघटना असतील, कम्युनल संघटना, ते काम नेकीने करतायत आणि त्याला शरण जाणं किंवा त्यांना अप्रत्यक्ष मदत करणं, बळी पडणं किंवा त्यांच्याबद्दल भूमिका न घेणं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधले लोकस्व काही करतात.
पण जर शिवशाहू फुले आंबेडकर हाच महाराष्ट्राचा वारसा आहे, यशवंतराव चव्हाण हाच वारसा आहे, वसंतराव नाईक हाच वारसा आहे, हे जर आपण अधोरेखित करायचं असेल तर त्यासाठी काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोघांना एकत्र काम करावं लागेल. उद्धव ठाकरेंना सुद्धा आणि राज ठाकरेंना एकत्र काम करावं लागेल. आज अशी स्थिती आहे की मुंबईच्या पलीकडे हे दोन पक्ष फारसा विचार करताना दिसत नाहीयेत. मग महाराष्ट्रव्यापी विचार करणारा जो अजितदादांसारखा नेता गमावल्यानंतर तो शरद पवारांचीच जागा त्यांनी घेतली होती एक प्रकारे असं आपण समजू. तेही गेल्यानंतर मग या विरोधकांचं नेतृत्व कोणाकडे येणार? आजही जर बघितलं आपण तर विरोधकांकडे जागा कमी असतील, पण त्यांचा मी तुम्हाला व्होट शेअर जो सांगितला तो विरोधी पक्षांचा शेअर जो आहे, उबाठा 9%, अजितदादा 9%, शरद पवार 11% आणि काँग्रेस 12%. मी 12 22 23 32 9 41% आजही विरोधी पक्षांच्याकडे व्होट्स आहेत महाराष्ट्रातले. आणि तुमच्यासारखी तरुण पिढी जर कुठल्याही विरोधी पक्षांना मिळाली किंवा त्यांनी प्रतिसाद दिला तुमच्या पिढीने, तर आज विरोधी पक्षाला जागा आहे. विरोधी पक्ष नेतेपद भले देणार नाहीत ते, पण विरोधी पक्षाला जागा आहे. अजूनही पुढच्या निवडणुकीला वेळ आहे. मग अजूनही 3 वर्ष आहेत. 3 वर्ष ही फार कमी वेळ आहे. आपण लक्षात घ्या, 26 साल सुरू झाले, मे मध्ये निवडणुका होते. 3 वर्षाच्या अगोदर 6 महिने पुन्हा लाडका भाऊ योजना होईल, लाडका काका काही योजना आणतील, काही सांगता येत नाही. त्याच्या आत विरोधी पक्षांना काम सुरू करायला लागेल. आणि विरोधी पक्ष जर थंड बसले दिसले तर महाराष्ट्राची फार नामुष्की होईल. कारण महाराष्ट्र ही मुळात काँग्रेसचीच भूमी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रामध्येच काँग्रेसला संकट काळाचा महाराष्ट्राने वाचवलं होतं. आणि आज देश संकटात असताना एक प्रकारे महाराष्ट्र किंवा आंध्र सारख्या राज्यांनी वाचवायला पाहिजे. आणि त्यांनी ते जर शरण गेले भाजप किंवा संघाला, तर मग बहुजन समाजाला, सर्वसामान्य माणसाला, फुले शाहू आंबेडकर यांची विचारसरणी मानणाऱ्यांना दुसरं कोण वाली आहे? छत्रपती शिवाजी महाराज हे खरे कसे होते हे सांगणारे गोविंद पानसरेंचे खून होतो महाराष्ट्रामध्ये. आणि हत्यारे सापडत नाहीत, गुन्हेगार सापडत नाहीत. दाभोळकरांच्या सारख्यांचा खून होतो, त्याच्याबद्दल लोकांना काही वाटत नाही. दरवर्षी तिथे आंदोलन होतं. गेल्या वर्षीचे आंदोलन मी तिथे बालगंधर्व रंगमेंद्रच्या इथे झालं, तिथे मी होतो. तिथे कोणाला काहीही पडलेलं नाही याची. त्यामुळे तरुण पिढीने किमान अलीकडचा इतिहास थोडा वाचावा, आपल्या मनावरती कुठले विचार ठसवले जातात हे पाहावं. आणि जर महाराष्ट्रामध्ये एखादा अरविंद केजरीवाल झाला तर कोणाला काय माहिती, काही होऊ शकतं. जर दिल्लीमध्ये होऊ शकतं तर महाराष्ट्रात, मुंबईत कुठेही घडू शकतं ते. आणि ते घडावं अशी माझी इच्छा आहे. इथेच थांबतो. धन्यवाद सर. खरं तर यशवंतराव चव्हाण यांचा विचार किती पाऊण तास झाले? आज महाराष्ट्राने काय झालं एवढं? अजितदादानंतर महाराष्ट्राचं काय, हा जो प्रश्न आपल्या सर्व इथेच उभा राहू? त्या प्रश्नाची उत्तरे मला वाटते सरांच्या भाषणामधून आपल्याला मिळाली आहे. तर सर पुन्हा एकदा धन्यवाद. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती प्रश्नाच्या ऐवजी आता आपण पॉडकास्टला जाऊन नाही तर उशीर होईल. पॉडकास्टच करू ना, आता पॉडकास्ट करायचं, आता आणखीन वेळ होईल. त्याचबरोबर माजी कुलपती माजी कुलगुरू प्रोफेसर सुधीर गव्हाणे सर हेही कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. प्रश्न तसेच जर काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील तर सरांशी तुम्ही प्रश्न तुमच्यासाठी ठीक. नमस्कार सर. माझं नाव कोमल होते. तर आताच तुम्ही सांगितलं की युवा पिढी जास्त हिंदुत्वाचा मुद्दा जास्त सोशल मीडिया मधून पण दिसून येतं की भारतीय जनता पक्ष आहे किंवा नरेंद्र मोदी की ते जास्त हिंदुत्वाचा मुद्दा घेतात, आपल्या धर्माचं रक्षण करतायत. मग मला असं वाटतं की हा प्रकार का घडत आहे की भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच मतदान जास्त गोळा करते असं तुम्हाला वाटतंय? त्यांना रिझल्ट मिळतोय तसा की हिंदुत्व, ज्याला अतिरेकी हिंदुत्व म्हणतो. हे बघा, लक्षात घ्या फरक
हिंदू धर्माचे बहुसंख्य लोक हिंदू धर्मीय आहेत. हिंदुत्व इज अ पॉलिटिकल कन्सेप्ट. जी हिंदुत्व जे आहे ते पॉलिटिकल कन्सेप्ट म्हणून राजकारणासाठी वापरण्याची पद्धत बाबरी मशीद जेव्हा पाडण्यात आली आणि त्याचं काय म्हणतात ग्लोरिफिकेशन करण्यात आलं त्याचं, त्यानंतर त्यांना वाढ गेली बघा भाजपची. लोकांना कुठेतरी अगोदरच्या काळात मुसलमानांना फेवर केलं गेलं अशा प्रकारचं लोकांवरती ठसवण्यात आलं. वास्तविक अशी गोष्ट आहे, काही बाबतीत लांगुल चालन झालं यात नाकारण्याचं कारण. शहाबानो सारखी प्रकरणं घडली, तुम्हाला कधी ती हिस्ट्री वाचा, ती त्या चुका झालेल्याच आहेत. किंवा ट्रिपल तलाकच्या वेळी सुद्धा जी भूमिका घेतली काँग्रेसने ती लेचीपेची नीट घेतली नाही भूमिका. पण त्याचंच एकदम अवडंब माजून त्याचंच खूप मोठं हे करायचं आणि या देशावरती मुसलमान जणू ताब्यात घेत आहेत अशा प्रकारचं. बघा एक लक्षात घ्या, या देशात समजा मुस्लिम नसतील किंवा शेजारी पाकिस्तान नसेल तर मग मी विचार करतो मग भाजप राजकारण कुठलं करणार आहे? त्यांचं राजकारणच संपुष्टात येईल. त्यामुळे MIM असेल, पाकिस्तान असेल, रोहिंग्या, बांगला हे मुद्दे भाजपला आवश्यक आहे. कारण या देशाच्या मनामध्ये 1925 संघाच्या स्थापनेपासून मुस्लिमांच्या विरोधात एक मोठ्या प्रमाणात एक हेट पसरवणं डोक्यात पूर्णपणे घालवलेली आहे. जशाच प्रकारची तिरस्काराची भावना आरक्षणाबद्दल सुद्धा लोकांच्या काही मनात घालण्यात आली आहे. ते लोक आरक्षणाचा ज्या प्रकारे तिरस्कार करता करता त्या बहुजन समाजाचाही तिरस्कार करायला लागतात, उच्चवर्णीय लोक. तशा प्रकारचा जो तिरस्काराची भावना आहे, जोपर्यंत आपण हिंदू आणि मुसलमान एकमेकांकडे गेलो ना, एकमेकाशी डायलॉग ठेवला की मग हे गैरसमज पसरवतील. आता पाकिस्तान जिंकल्यावरती फटाके वाजवणारे मुसलमान असं माझं काय म्हणलं की एखादा सामना म्हणून बघितला तर तुम्ही बघा, हर्ष भोगले सारखा क्रीडा समीक्षकही म्हणाले की या मॅचमध्ये काही अर्थच नाही. हे संपूर्ण हे भारत पाकिस्तान युद्धासारखे लोक बघतात त्याच्याकडे. एखाद्या पाकिस्तानी खेळाडूंनी चांगला षटकार मारला, मी समजा टाळ्या वाजवल्या, तर काय त्याच्यात चुकीचं आहे? किंवा त्यांनी तिकडे भारतीय याला प्रतिसाद दिला, तर हे कुठून आलं एवढं विष याच्यात? की माझ्या रोजच्या जगण्यामध्ये मी बसनी जातो, ती बस मुसलमान थांबवतोय का? रेल्वे अडवतोय का? माझ्या जेवणाच्या वेळी माझं ताट फेकून देतोय का? तो काय करतोय? तो कशासाठी एवढी हेट आहे? ती हेट जोपर्यंत नाहीशी होत नाही त्यासाठी हा जेवढा भाईचारा वाढवण्याचा अशा प्रकारचे कल्पक कार्यक्रम केले पाहिजेत. ज्याला बंधुभाव वाढवण्यासाठी. जेव्हा ही हेट कमी होईल ना तेव्हा तो हिंदुत्वावर आपोआप कमी होईल असं मला वाटतं. आणि रस्त्यावरती जे प्रकारे उतरणं आहे, वस्त्यात जाणं आहे, काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले कोणी काहीच करत नाहीत. ते फक्त टीव्हीवरती येऊन बोलतात, बाकी करत नाही काय, असं मला वाटतं. हे म्हणजे एक विचारू प्रश्न. हो, मी उत्तर देऊ शकेन का नाही मला माहित आहे. नाही नाही, तुम्ही उत्तर देऊ शकता. एक असा प्रश्न आहे की अलीकडेच मुख्यमंत्र्यांचं एक विधान, मुख्यमंत्र्यांबद्दलचं एक विधान ऐकण्यात आलं आणि मंत्रिमंडळातले मंत्री महोदय लोढा यांनी ते भाष्य केलं आणि ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस फक्त भाजपच चालवत नाही तर सर्व विरोधी पक्ष तेच चालवतात. याचं विश्लेषण कसं? नाही, आता काही प्रमाणामध्ये ते खरंच बोलले, ते म्हणजे चुकून खरं बोलले ते. म्हणजे ते बोलल्यानंतर कदाचित त्यांना जामण्यात सुद्धा आलं असू शकेल. या गोष्टी सांगायच्या नसतात, ज्या चोरून करायच्या असतात त्या. आता बघा, म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षामधले जे 4 लोक आहेत, किमान 4 आणखीन असतील, ते फडणवीसच चालवत आहेत तो पक्ष. म्हणजे त्यांची अशी पॉलिसी आहे, हे माझी माहिती आहे की अन्य पक्षातल्या सगळ्या लोकांनी आम्ही फोडतोय, सगळ्या लोकांनी आमच्याकडे येऊ नका, तिथे काही जणांनी राहा, तिकडची सगळी माहिती आम्हाला सांगत राहा, त्यांच्या स्ट्रॅटेजीज सांगत राहा. आणि असे त्यांचे प्रत्येक पक्षात, अगदी मनसेमध्ये सुद्धा त्यांचे कोण आहेत हेही मला माहिती आहे. असे प्रत्येक पक्षामध्ये त्यांचे आहेत. आणि त्या निवडणुका आल्यानंतर मग त्या टप्प्याला अचानकपणे गद्दारी करायची, तोपर्यंत गद्दारी करतच जायचं, अधिकृतपणे अनाऊन्स करायचं की आम्ही गद्दारी केलेली आहे. तेव्हा हे सगळ्या पक्षामध्ये आहे. आणि आता हे म्हणतात की बा यशवंतरावांनी बेरजेचं राजकारण केलं, मग आम्ही केलं तर काय बिघडलं?
पण यशवंतरावांनी बेडचं राजकारण केलं, त्याची एक कॉन्टेक्स्ट असा होता त्यावेळी का नेहरूंनी जे केलं की तुमचा पक्ष फारसा वाढणार नाही, तुम्ही इथे येऊन आपल्या काँग्रेसमध्ये जे हिंदुत्ववादी आहेत किंवा उजव्या विचाराचे लोक आहेत ते कमी करायचे, आपल्याला आपली मेजॉरिटी करायची पुरोगामी लोकांची काँग्रेसमध्ये, यासाठी किंवा पुरोगामी राजकारण करायचं, सुधारणावादी राजकारण करायचं, म्हणून समाजवाद्यांनो शेका पक्षवाल्यांनो तुम्ही आमच्याकडे या, ही भूमिका होती. आज अशी भूमिका इतर पक्ष संपवायचे आहेत, नकोच आहेत कोणी आपल्याला हिंदुत्ववादाची फॅक्टरी जी आहे ती एक्सपांड करत न्यायची आहे आणि दुसरी विचारसरणीच इथे नाहीये. कारण काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार असं त्यांनी एक समीकरण लोकांच्या तरुण पुढे ठेवलेलं आहे आणि काँग्रेसने काय केलं हेच ते लोकांना सांगू देत नाहीत किंवा प्रभावीपणे सांगत नाहीत. नेहरूंच्या एका मला वाटतं 125 वर्ष त्यांना झाली तेव्हा तरी मी काही काँग्रेसवाल्यांना सांगितलं की मी व्याख्यानं देईन नेहरूंवरती, मी नाही, माझ्याऐवजी अमुक 3-4 लोकांची नावं सांगितली, असं काहीतरी करा तुम्ही, नेहरू समजावून सांगा नेहरूंनी काय केलं बाबा. किंवा माझं असं म्हणणं की यशवंतराव चव्हाण यांनी काय केलं नेमकं, म्हणजे बघा यशवंतराव हे अगोदर मंत्री होते. मी काल एक किस्सा सांगितला, तो रिपीट काही वाटलं तर तो सांगतो 1 मिनिटात, की बघा यशवंतराव द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री झाले 1960 ला झाले आणि 56 ते 62 या 6 वर्षात त्यांनी केलं ते आजही आपण नाव काढतो त्याचं. ते नाव इतर माणसांचं काढत नाही. का काढत नाही? कारण त्यांनी जे पायाभूत काम केलं ते इतकं सांगण्यासारखं आहे की एक किस्सा मी काल सांगितला की ते ज्या ऑफिशियल रेसिडेन्स त्यांचा जो होता मुंबईतला वर्षात, तेव्हा सह्याद्री होतं, त्या ठिकाणी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचा कुठेही अशा श्रीमंत वर्तुळामध्ये बड्या उद्योगपतींमध्ये असा काही वावर नव्हता, कारण ते छोट्या गावातनं आलेले होते आणि ते आपल्या साध्या माणसामध्ये राहणारा माणूस होता तो. तेव्हा त्यांच्याकडे एक दिवस त्यांना उठवलं आणि म्हणे की बिर्ला साहेब आले तुमच्याकडे, घनश्यामदास बिर्ला. आणि मग यशवंतराव बोलले त्यांच्याशी, काय अशा अनौपचारिक गोष्टी झाल्या, असे 2-3 दिवस ते आले, गप्पा मारत होते. यशवंतराव म्हणाले मला सकाळी लवकर काय उठवताय तुम्ही असं, म्हणजे कशासाठी? म्हणजे मी सहज गप्पा मी इथेच राहतो म्हणून फिरायला जातो, मी तुमच्याकडे येतोय. त्यामुळे यशवंतराव म्हणाले की ऑफिशियल काही तुमच्याकडे काम असेल तुमचं तर तुम्ही ऑफिसमध्ये मला भेटा ना, इथे कशाला भेटताय? आता हे उलट आजच्या काळामध्ये एखादा असा माणूस असेल तर तुम्ही येता सीसीटीव्ही काढा आपण आणि तुम्ही रोज या माझ्याकडे आणि रोज आपण डिलिंग करू असं म्हणाला असतं. आणि यशवंतराव बघा कसे होते, हा केवढा मोठा डिफरन्स आहे ना. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे असं ठासून सांगाविषयी असं काही इन्सिडेंट जर सांगितले लोकांना अशा प्रकारचे तर लोकांच्या मनावरती ते चांगला प्रभाव होईल. नुसते काही आयडिओलॉजिकल काही गोष्टी सांगून कदाचित तरुण पिढीला आवडत नाही. त्यांना ज्या पद्धतीने आवडेल ते असे प्रत्यक्ष प्रसंग सांगितले ना तर त्यांच्या मनावरती त्याचा परिणाम 100% होईल असं मला वाटतं. मला एक गोष्ट सांगतो की माधव गडकरी म्हणून एक संपादक होते पूर्वी, त्यांनी विठाभाऊ नारायणगावकर एक प्रसिद्ध एक लोककलेमधल्या फार मोठ्या आसामी स्त्री होती, त्यांची दयनीय अवस्था होती असं जेव्हा कळालं त्यांनी एक लेख लिहिला त्याच्यावरती आणि त्याबरोबर मदतीचा ओघ सुरू झाला आणि त्या काळच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांना प्रतिसाद दिला. त्याच प्रकारचा मी आता पुण्यामध्ये ज्या भागात राहतो मॉडेल कॉलनी, त्या भागामध्ये दीप बंगला चौक आहे. त्या दीप बंगला चौकाच्या कॉर्नरला शांता हुबळीकर ज्या आणि माणूस म्हणून एक सिनेमा होता, प्रभात म्हणून एक संस्था होती, त्या कंपनीचा माणूस सिनेमाचा कशाला उद्याची बात हे गाणं ज्यांनी म्हटलं पडद्यावरती, त्यांची अतिशय वाईट स्थिती होती, त्यांना मदत मिळाली. म्हणजे अशा प्रकारच्या कलावंतांना आधार त्या काळच्या भारतीय जनता पक्षाशिवाय अन्य लोकांनी काही चांगली कामं केली हे कृपा करून जर समजून घ्या. त्यांनी काही केलेलं आहे. कारण देश 2014 सुद्धा अस्तित्व होता, त्याच्या अगोदर सुद्धा आपल्या त्या म्हणजे कंगनाताईंना हे कोणीतरी सांगायला पाहिजे, पण माहित नाही आता काय. असं तुमच्या म्हणण्यानुसार की अजित पवारांना सत्तेच्या बाहेर पडायचं होतं, तर त्यांच्या आजूबाजूचे 4 लोक त्यांना पडू देत नव्हते किंवा त्यांची इच्छा नव्हती. पण त्याच पद्धतीने इकडच्या बाजूने जे शरद पवार गट विलनीकरण म्हणतो, तर त्यांची इच्छा तशीच होती की अजित पवार गटाने बाहेर पडून आपल्यासोबत रस्त्यावरची लढाई लढावी, किंवा शरद पवार गटाची इच्छा होती की सत्तेत जाऊन सुप्रियाताईंनी केंद्रात काहीतरी व्हावं आणि
याबद्दल शरद पवारांचं गटाचं जे विलिनीकरणाचा मुद्दा आहे त्याबद्दल तुम्ही कसं बघता? नाही, त्या बातम्या आल्या त्या खरं आहे की म्हणजे सुप्रियाताई सुद्धा जाण्याची शक्यता होती त्याच्या याच्यामध्ये, ते काही राखावण्याचं कारण नाहीये. पण मी काय म्हटलं की 2029च्या अगोदरपर्यंत या सत्तेशी जरा समझोता करावा, स्ट्रॅटेजिक समझोता, आणि त्याच्या अगोदर कदाचित बाहेर पडावं. मग आपली ताकद जी आता ताकद आपली नाही आहे, सत्ता नसेल तर आपल्या मागे शुक्ल काष्ट म्हणजे ईडी वगैरे लादण्याची शक्यता आहे. आणि आणखीन तुमच्या बरोबरची माणसं जी आहेत ती तुम्हाला बाजूला टाकून सत्ता आपल्या बरोबर घेण्याची शक्यता आहे. म्हणून काही काळ सत्तेबरोबर राहायचं आणि मग, कारण या अशा स्ट्रॅटेजीज केल्याशिवाय आता राजकारणामध्ये टिकाव धरणं मुश्किल आहे. माझ्यासारख्यांचं म्हणणं आहे की अजिबातच जाता कामा नये, पूर्ण सत्तेबाहेर जाऊन रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे. पण आजचं प्रॅक्टिकल गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागतात की या गोष्टी, प्रत्येक गोष्टीला खर्च येतो, कार्यकर्त्यांना जपणं फार कठीण असतं. आणि आज कार्यकर्ते नावाची गोष्ट जवळजवळ अंतर्धान पावलेली आहे. रोजचा निवडणुकीपुरता जो कार्यकर्ता असतो त्याला रोजचा तो पगारी कार्यकर्ता असतो. कमिटेड कार्यकर्ता हा जवळजवळ संपलेला आहे असं समजून चालायला हरकत नाही. नमस्कार सर, हिंदी में पूछता हूँ। जैसे बोलिए। स्टार्टिंग में आपने अमेरिका फर्स्ट एंड ट्रम्प की जो पॉलिसीज है इस पर बात की, तो हाल फिलहाल में जो हम टाइमलाइन देखते हैं, पहले 25% टैरिफ, देन रशियन ऑयल परचेस करने पर एडिशनल 25% टैरिफ, एंड उसके बाद ट्रम्प ने कहा कि वी आर कटिंग आउट द 25% जो रशियन ऑयल हम खरीद रहे थे वो अभी नहीं खरीद रहे हैं। ये उनके सरकार की तरफ से स्टेटमेंट है, इसका कोई रिप्लाई नहीं था हमारी सरकार की तरफ से। देन अभी यूएस सुप्रीम कोर्ट ने जैसे कहा कि ऑल द टैरिफ्स आर लाइक इम्पोज नहीं कर सकते, उनको बैकलैश लेना पड़ेगा। सो इसके जो भी पॉलिसीज है ये अमेरिका को किस प्रकार से अफेक्ट करता है एज वेल एज इंडिया को? इसमें एडिशनली सर अमेरिका ने रिसेंटली बहुत सारे ग्लोबल जो ऑर्गेनाइजेशन है या फिर पेरिस एग्रीमेंट, इनसे बैकलैश ले लिया, तो ये कैसे अमेरिका को एंड ऑल्सो कंप्लीट वर्ल्ड को अफेक्ट करता है? मेरे ख्याल से ग्लोबल ट्रेड है जो है, अब बैठिए ना उसमें, हाँ, ग्लोबल ट्रेड जो है उस पर उसका असर जरूर हुआ है। मतलब जो पूरा आपसी देशों में जो पूरा वर्ल्ड ट्रेड हो रहा तो वो अभी 1 साल से थोड़ा कम हो गया है वो, और वो कम हो जाएगा इसकी वजह से। और ये अमेरिका का जो पॉलिसी है उसमें स्टेबिलिटी बिल्कुल नहीं, स्टेबल पॉलिसी, टैक्स में स्टेबल पॉलिसी होना बहुत जरूरी है, जो इंडिया में पहले नहीं होता था। वो कि 5 साल तक स्टेबल पॉलिसी, टैक्स पॉलिसी अगर होगी तो इन्वेस्टमेंट आती है। तो ट्रम्प की पॉलिसी की वजह से उनके यहाँ इन्फ्लेशन बढ़ने की पॉसिबिलिटी है और हो रही है कई सारी चीज़ों पर, क्योंकि टैक्सेस बढ़ा है। और अमेरिका फर्स्ट की ये उन्होंने घोषणा की है, लेकिन वहाँ पे मैन्युफैक्चरिंग एक्टिविटी, मतलब जो अगर समझो कि जो माल इंडिया से सप्लाई होता है वो अगर उनको वहीं पे मैन्युफैक्चर करना है तो मैन्युफैक्चरिंग फैसिलिटी होने तक 2-3 साल तो लगेंगे। उस वक्त तक वो चीज़ें सारी मतलब महंगी हो जाएगी और इन्फ्लेशन रेट वहाँ बढ़ने की संभावना है। वहाँ पे कंज्यूमर्स भी बहुत, कंज्यूमर ऑर्गेनाइजेशंस एजिटेटेड है बहुत सारे लोग। और ये जो भारत के बारे में आपने कहा कि पहले ही रशियन ऑयल हम स्टॉप करेंगे, ऐसा ट्रम्प ने कहा था, वो सच था। हमने रिड्यूस करके अभी 0 तक लाएंगे वो। इसके बारे में मोदी जी ने कुछ भी नहीं कहा। वो ट्रम्प का प्रेशर जो है वो है ही है। जैसे वो इंडो पाकिस्तान वॉर के बारे में उन्होंने कहा, वो भी सच होगा ऐसा मुझे लगता है। हाँ, पॉलिटिकली हम नहीं कह सकते कि उनका प्रेशर आया है। जैसे ईरान का ऑयल हम इंपोर्ट कर रहे थे, वो स्टॉप किया ना हमने, वो पूरा अमेरिका का प्रेशर है। तो अभी यूरोप में भी ट्रम्प के पॉलिसी के बारे में मतलब बहुत सारा अपोजिशन वहाँ पे है। रशिया का अपोजिशन है, चाइना और अमेरिका का अभी इतना वॉर नहीं है, लेकिन ट्रेड वॉर है। जब पहले भी था ट्रम्प फर्स्ट फेज में, तब भी वर्ल्ड ट्रेड पे और यूएस और चाइना के ट्रेड पे उसका इफेक्ट हुआ था, वो बुरा इफेक्ट हुआ था।
अभी तो आईटी कंपनियां की क्या हालत है, शेयर्स की क्या हालत है, आपने देखा है। तो ये स्टेबल पॉलिसी न होने की वजह से बहुत सारा वर्ल्ड ट्रेड पर असर होगा, बुरा असर होगा, और कोई जरूरत नहीं थी उसकी। जब बिल क्लिंटन अमेरिका के प्रेसिडेंट थे तो उनकी इकोनॉमी बहुत सारी प्रोग्रेस बहुत हुई थी उस वक्त। अगर आपने पढ़ा तो भी आपको समझेगा कि वहां पे उस वक्त अमेरिका बहुत स्ट्रांग पोजीशन में थी, अभी नहीं है वो। और ये एक आदमी क्या कर सकता है ये हम देख सकते हैं कि पूरा जग, वर्ल्ड हिला सकता है वो। Thank you, sir. आर यू सेटिस्फाइड? Yes, sir. Totally. हॅलो सर, बेसिकली जसं तुम्ही म्हटले की आपण जर एकदम इतिहासात पण जाऊन पाहिलं तर तेव्हापासून प्लेन क्रॅश हे फक्त राजकारणी लोकांचंच होतं आणि मोस्टली तर राजकारणी लोकांचंच होतं. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मीडियावरती न्यूज येत होती की अजित पवार दादांचं हे झालं, निधन झालं आणि ही नेमकी हत्या आहे की खरंच प्लेन क्रॅश आहे, पण त्याच्याच नंतर सुमित्रा पवार यांना पद देण्यात आलं आणि जी पूर्ण न्यूज होती ती पलटून गेली, म्हणजे मेन मुद्द्यावरनं फोकस हटून गेला. आणि हे करंट मीडियामध्ये नेहमी चालत राहतं की कोणतीही ब्रेकिंग न्यूज आली तर त्याच्यावरनं जर गव्हर्नमेंटचं किंवा ऑडियन्सचं मत हटवायचं आहे किंवा फोकस हटवायचा आहे तर त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी करण्यात येऊन जातं. तर ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे आणि लाईक मीडिया पर्स्पेक्टिव्हने ह्याचे सोल्युशन काय असते? म्हणजे तुमचा स्पेसिफिक प्रश्न आहे की फॉलोअप होत नाही हा, किंवा सब्जेक्ट बदलला जातो इकडून तिकडे. हा 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 मीडियाचा प्रश्न आहेच. म्हणजे आता तुमच्यासारखे लोक आले की हा प्रश्न सॉल्व्ह करतील अशी मी आशा व्यक्त करतो. हा, हे बरोबरच आहे तुम्ही म्हणताय ते. हा, करू दिलं तर बरोबर, करू दिलं तर. आताच जवळजवळ टेक ओव्हर आहे. तुम्हाला सांगू का मी आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो पण अजून एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की आता हे जो मी प्लेन क्रॅशचं पहिलं विधान तुमचं चुकीचं होतं की सगळे बहुतेक पॉलिटिशियन्सच पडतात असं नाही, अनेक जण पडतात. पॉलिटिशियन मला महत्वाचं जियाउल हक पाकिस्तानचे जे होते ते प्लेन क्रॅशमध्ये गेले. आता हा प्लेन क्रॅश अमेरिकेने केला होता की नाही माहित नाही, त्या अमेरिकेने त्यांचा यूज केला, मग कदाचित उपयोग संपल्यानंतर असे आहेत. पण मुळात प्लेन क्रॅशमध्ये सामान्य लोक खूप मेलेले आहेत ना, लीडर्सपेक्षा सामान्य लोक सुद्धा गेलेले आहेत. पण सामान्य लोकांच्या जीवाची कोणाला किंमत नसते. आता एखाद्या वाईट घटनेनंतर निदान अशा प्लेन क्रॅश होऊ नयेत किंवा अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून जर विचार केला जाणार असेल. बघा, अजितदादांच्या मृत्यूची चर्चा करतो, बाकीचे जण होते 4 लोक, आता काही जण म्हणतात 6 लोक होते पण 4 जण होते. पहिल्या हेडलाईन मी 6 जण ऐकलेली होती, 6 जण गेले. तसं मी स्वतः त्यावेळी बघत होतो टीव्ही आणि त्या क्षणी जेव्हा बातमी आली, मी तुम्हाला सांगतो की एका मिनिटात मला लक्षात ज्या पद्धतीने पडलं आणि ते पिक्चर दाखवलं म्हटलं आणि अजितदादा होते सांगितलं, म्हटलं हे 100% गेले असणार. मी बरोबर 3 मिनिटांनी त्यांचा फोन केला अजितदादांच्या जवळच्या माणसाला, त्याने अक्षरशः हंबरडा फोडला माझ्याजवळ. त्यांना बोलता आलं, अत्यंत जवळचे एक सहकारी होते ते, की गेले ते. त्यानंतर बऱ्याच वेळाने पीटीआयनी बातमी दिल्यानंतर मग टीव्ही वाल्याने, पीटीआय माहिती असेल ना, त्यानंतर मग बातमी चालवली की अजितदादा गेले म्हणून 1 तासानंतर. त्याच्या अगोदर अजितदादा त्या प्लेनमध्ये होते एवढंच सांगण्यात येत होतं, त्या पलीकडे. पण मुद्दा असा आहे की आता हा प्रश्न लावून धरला गेला तर रेखा मॅडम म्हणाले आता की मीडियाने ती चालवून धरली पाहिजे ती सतत बातमी. आज असं होतंय की तुम्ही एखादा ॲलिगेशन केला की भारतीय जनता पक्षाचा एक अलीकडचा एक अत्यंत काय म्हणतात की मराठीत उत्साहाने फुरफुरतोय असा एक प्रवक्ता आहे की कधी एकदा मला प्रसिद्धी मिळते असं अनेकांना वाटते की सकाळी उठले होते, अरे आज मला प्रसिद्धी किती वाजता मिळणार, मला प्रसिद्धी वाचून मी अगदी मरायला टेकलोय असं अनेकांना वाटतं. आज त्यामधला एक प्रवक्ता लगेच जागा होतो की त्याला तिथे एखादी आरोप केला की त्याचं लगेच तिथे उत्तर द्यायला लागतं. म्हणजे त्याला एवढं प्रेशर आहे की पूर्वी असं नसायचं की इमिजिएटली लगेच त्याचं उत्तर. कधी कधी तो असं म्हणत असेल की अरे कोणी जे आरोप करा मी मला चान्स मिळेल उत्तर द्यायला, नाही तर तुम्ही दाखवणारच नाही मला. अशी गोष्ट आहे आज. आज अशी तुम्हाला गोष्ट सांगते, एका काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावरती अटॅक झाला. ती चर्चा मी बघत होतो एका चॅनलवरती, पुढारी नावाच्या चॅनलवरती.
त्याच्या अगोदर 2 दिवस मीच त्या चॅनलवरती होतो एका कार्यक्रमामध्ये. मी अनेकदा आता विचारतो की प्रवक्ता कोण आहे बाबा, अगदीच तद्दंत बिंडोक आणि भंपक माणूस असेल तर मी जातच नाही तिथे, कारण मूर्खांशी वाद घालण्यात काही पॉईंट नाही. तर त्या चर्चेत मध्ये इतिहासाचे अभ्यासक म्हणून जे भाजप हिंदुत्ववादी होते, जे दामगुडे का दासगुडे जे आहेत ते, तर मी लगेच बघतो, मी इतिहासाचे अभ्यासक हे केव्हा झाले बाबा, मला माहितीच नव्हतं. आपल्या सगळ्यांचे नकळत झाले ते इतिहासाचे अभ्यासक. तर ते दाखवलं त्यांना आणि त्यांनीच बाहेर येऊन लगेच मारहाण दिली तिथे त्या प्रवक्त्याला. तुम्ही जर पुण्यामध्ये मित्रमंडळ कॉलनी भाग आहे जिथे पुढारीचं ऑफिस आहे, त्या बाहेरच झाले सगळं. आणि हे प्रवक्ते यापूर्वी सह बोलवणे, माझ्या मनात प्रश्न आला की यांना बोलवतात कसं. जसं हे जे आपलं सनातनवाले आहेत त्यांना जेव्हा चॅनलवरती बोलवलं जायचं, मी अनेकदा असायचो त्यांचे एक अभय वर्तक आणि अजून कोणी ते एक तुरुंगात आहेत ते सुद्धा शेजारी बसलेले असायचे माझ्या. तेव्हा मी त्या प्रत्येक वेळी विचारायचो की यांना तुम्ही का बोलवता, अशांना बोलू नका. कारण किमान काही एक ज्याला म्हटलं की सभ्य सुसंस्कृत माणसं किंवा संघटना असेल अशांनाच बोलवलं पाहिजे तुम्ही. पण हिंदुत्ववादी किंवा अँटी हा व्ह्यू कोण मांडणार, म्हणून मग त्यांना बोलवायचं. म्हणून त्यांना बोलवायचं म्हणजे उद्या कोणालाही बोलवा तुम्ही अशा प्रकारे की त्यांची भूमिका यायला पाहिजे. म्हणून उद्या समजा कसा आपला बोलवलं, दाऊदला बोलवलं चालेल का, असं बोलून चालणार नाही ना. पण हे बोलवलं जातं आणि तुम्ही जेव्हा चॅनेलच्या प्रमुख संपादिका व्हाल तेव्हा निदान ते असं करणार नाही अशी मी आशा करतो. सर, शेवटचा प्रश्न असा होता की अनेक माध्यमांवर आम्ही ऐकले की मोदींचं नाव इप्स्टीन फाईल मध्ये आलंय आणि त्याचबरोबर सर अमेरिकेसोबत जी ट्रेड डील झाली आहे आपली, त्या ट्रेड डील मध्ये भारताच्या नागरिकांवर काय परिणाम होणार आहे यावर बोलल्या जात नाही, मगाशी मी सांगितलंच ना, आता ट्रेड डील वरती आता खूप आलेलं आहे, त्यावरती बोलण्यात तर हे नाही. पण एप्स्टीन फाईल मध्ये मी तुम्हाला सांगू का एक उदाहरण, की फाईलमध्ये नाव आले म्हणजे कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये आलेले ते बघणं आवश्यक आहे. ते एक गोष्ट येते की इस्रायलच्या पंतप्रधानांकडे जाऊन ते नाचले म्हणजे एक आपण ज्याला रूपक म्हणतो तसं आहे. नाचले म्हणजे कदाचित अमेरिकेचा तिथे जाऊन डान्स केलं नाही का, डान्स करणं खूप आपल्याकडे चांगले आहेत ना त्यापेक्षा. पण सांगायचा मुद्दा असा आहे बघा की अशा प्रकारची जेव्हा हुल किंवा अशा याला काही अर्थ नाही. मी त्यांचं नाव आलंय वगैरे, नाव येईल तेव्हा बघू आपण, उगाच काही गॉसिपिंग करण्यात पॉईंट नाही. म्हणजे माझ्या मते की मोदींच्या विचारांची लढाई ही आयडिओलॉजिकल असली पाहिजे. हे असल्या काहीतरी गॉसिपवरती असलं म्हणजे मोदींच्या आईचं नाव काढणं, त्यांचं लग्न झालं होती की नाही, या मुद्द्याला काही अर्थच नाही. हे पॉलिटिकल मुद्दे नाही आहेत, त्याच्यावरती चर्चा होऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जेवढं तुम्ही माझे कार्यक्रम जर 2014 पासून बघितले असेल तर मी सातत्याने टीव्हीवर सांगतो, मोदींवरती व्यक्तिगत टीका करू नका, ते मोठे होतील त्याप्रमाणे ते मोठे झाले. मग राहुल गांधींवर व्यक्तिगत टीका करू नका, ते कुठे इंडोनेशियाला जातात, थायलंडला जातात, तुम्हाला करायचं काय, कुठे का जाईना ते राजकीय काय करतात हे बघायचं आहे ना महत्वाची गोष्ट म्हणजे. आणि राजकीय त्यांच्यावरती टीका, त्यांना पप्पू समजून ते किती मोठे झाले बघा, ते मोठे झालेले असतात. तुम्ही काही करा, त्यांना राहुल गांधींना वगळून प्रत्येक ठिकाणी जेव्हा भाजपवाले राहुल गांधींचं नाव घेतात तेव्हा ते महत्वाची गोष्ट झालीत ना. आता मतं किती मिळवत काही हो, पण राहुल गांधींना डावलून चालणार नाही. तशा प्रकारचं जे आहे की एप्स्टीन फाईलच्या संदर्भात सांगायचं म्हणजे एक हवाला म्हणून एक मोठं स्कॅम निघालं होतं. एक जैन डायरी होती आणि त्याच्यामध्ये रोज कोणाकोणाची नावं यायची. त्यांचा हवाला म्हणजे काय, मनी लॉन्ड्रिंग करून आलेला पैसा. आणि त्यामध्ये गंभीर गोष्ट अशी होती की काश्मीरी टेररिस्टना ज्याच्यातनं पैसा, ज्या पैशातनं गेला, ज्या डीलिंगमध्ये, ज्या मनी लॉन्ड्रिंगमधलं, त्यातलाच काही भाग पॉलिटिशियन्सला इथला दिला होता, म्हणून ते गंभीर होतं प्रकरण. पण सगळ्यांना पुढे काहीही झालं नाही, त्या ह्याच्यामध्ये पुढे काही त्याच्यातनं घडलं नाही. अजून एक हर्षद मेहतानी सांगितलं की 1 कोटी मी बॅगेमधनं पंतप्रधान दिले. त्याची जी प्रेस कॉन्फरन्स झाली ताज हॉटेलमध्ये, त्या प्रेस कॉन्फरन्स मी त्या समोर बसलो आणि ते सगळं ऐकले त्याचे आरोप त्यावेळी. आणि हे सगळं फेक आहे हे लक्षात येत होतं. 1 कोटी रुपये कॅश दिले मी पंतप्रधान असं त्यांनी सांगितलं आणि भाजपने त्याला मोठी हवा दिली होती. अशी प्रकरणं भाजप हवा पटकन देतं एकदम. त्याच्यामध्ये काहीही झालं नाही. त्याच्यामध्ये सबस्टॅन्शिएट केले पाहिजे चांगल्या प्रकारे आरोप. आणि जर तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या पद्धतीने जर करायचं असेल तुम्हाला सुद्धा राजकारण, तर निदान भारतीय जनता पक्षाच्या माळगी प्रबोधीने जाऊन
त्याचं नीट प्रशिक्षण घेतलं पाहिजे. अफवा कशा प्रकारे पसरवायच्या, खोटं कसं बोलायचं आणि नीटपणे लोकांना खरं वाटेल असं खोटं बोलायला पाहिजे, हे लक्षात घ्या तुम्ही. याचा एक वेगळा मी संस्था स्थापन केली पाहिजे, कोर्स चालू केला पाहिजे. आम्ही विद्यार्थी म्हणून जायला तयार आहे. खूप खूप धन्यवाद सर. कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचेच मी आभार मानतो. शहरातील काही विचारवंत पत्रकार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानतो. धन्यवाद. तुमचे सगळ्यांचे प्रश्न हे फार चांगले होते असं मी सांगतो आणि धन्यवाद देतो तुम्हाला. आणि तुम्ही सुद्धा हजर आहात याबद्दल